नमस्कार. कसे आहे तुम्ही सर्व? इथे मी आईच्या घरी आलेली आहे. कालच आली आहे. इथे बघा मी स्वयंपाकाची तयारी करत आहे. लसूण वगैरे सोलून झालेला आहे. आता कांदे वगैरे कापते मी पेस्ट करायसाठी. आणि इथे चिकूचा मोबाईल बघणं चालू आहे. आई घरी नाही आहे कारण माझ्या बहिणीचा प्रेग्नेन्सीचा लास्ट मंथ आहे. त्याच्यामुळे तिला थोडंसं कसं काम करायला थोडं जमत नाही आहे. त्याच्यामुळे आई तिच्याकडे आहे आणि मी इथे आली आहे. कारण अंकुश आणि पप्पाचा थोडासा प्रॉब्लेम होत होता जेवणाचा. त्याच्यामुळं मग मी इथे आली. लसूण वगैरे शिलून झाल्यानंतर मग मी आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर मग मी स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर मग आम्ही इथे जेवण करायला बसलो. चिकूला आधीच जेवण करायला दिलेलं होतं मी आणि तो जेवण केल्यावर झोपला. त्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे. इथे मी कणिक वगैरे मळत होती. कणिक मळल्यानंतर मग मला पोळ्या पण टाकायच्या होत्या. भाजी आधीच केलेली होती मी. रात्री मी कोबीची भाजी केलेली होती. त्यानंतर मग मी इथे कणिक मळत आहे. खूप गरमी पण होत होती कारण आता एवढं तापत आहे सकाळून आणि संध्याकाळी एवढी गरमी होते, काहीच असं थंड लागत नाही. त्यानंतर मग मी कणिक वगैरे मळून झाल्यानंतर मग मला थोडंसं तिकडं जायचं होतं कारण चिकू मला आवाज देत होता खूप वेळचा. तर काही लक्ष माझं त्याच्याकडे होतं आणि काही स्वयंपाकाकडे होतं. इथं माझ्या हाताला खूपच कणिक चिपकलेली होती. ते मी काढत होती कारण खूपच चिकटवा आहे या कणकेला. आणि तसंही प्रत्येक ठिकाणचं गहू हे वेगवेगळे असते आणि दळण पण वेगवेगळ्या प्रकारे दळून देते, त्याचाही थोडासा फरक पडतो. त्याच्यामुळे थोडंसं मला कणिक मळायला थोडंसं वेगळंच वाटत होतं. आणि गरमी पण खूप होत होती. मी तुम्हा सर्वांना सांगतच आहे की खूप गरम होत आहे म्हणून. गॅस चालू असल्यामुळं फॅन पण लावता येत नाही. त्याच्यामुळं खूपच गरम होतं. आणि कितीही कूलर लावलेला असला घरात तरीही किचनमध्ये गरमच वाटतं. इथे कणिक वगैरे मळून झालेलीच आहे माझी. आणि त्यानंतर मग मला चिकू आवाज देत होता म्हणून मी त्याच्याकडे पाहायला गेली तो काय करत आहे म्हणून. आणि त्यानंतर मग मी मोबाईल घेतला आणि मग त्याच्याकडं जाऊन बसले थोडा वेळ, कारण तो आवाज देत होता. त्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून. त्याला एकट्याला खेळायची सवय नाही. इथे त्याचा डान्स वगैरे चालू आहे कारण त्याला करमत नव्हतं म्हणून मी मग त्याला TV मध्ये गाणे लावून दिले मोबाईल कनेक्ट करून आणि मग तो गाण्यावर डान्स करत होता. आजचा व्लॉग मी इथेच संपवते चिकूच्या डान्स सोबत. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.